विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा जवळ आलेली आहे बरोबर। मग आपण काय करायचे, ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत किंवा ज्या सरावासाठीच्या प्रश्नपत्रिका आहेत ना त्या सोडवून पाहिजेत। तुमचा सराव हवा, तुम्हाला गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेची माहिती व्हावी म्हणून मी काय केलेलं आहे, ही 2021 सालची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण आज सोडवून पाहणार आहोत आणि इतर वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा मी सोडवून देत आहे। त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। म्हणजे 2020 ची 2017 ते 2021 च्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। विषय इंग्रजी। तर आता बघा, आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया। सेक्शन 1 आहे, या ठिकाणी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत। इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 दिसते सर्वांना? ओके, तर बघा, रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन। म्हणजे हा जो एक पॅसेज आहे तो व्यवस्थित आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित त्याचा पर्याय निवडायचा आहे। तर बघा, अ रेड ट्रॅफिक लाईट इज अ वॉर्निंग दॅट मीन्स स्टॉप इफ इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड until the green signal lights up. Start walking when green signal is on. In short, a red light is warning to pay attention. बघा, आता या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलचे जे रेड लाईट आहे ती काय म्हणते आपल्याला, स्टॉप, थांबायला सांगते। इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड अंटिल ग्रीन सिग्नल लाईट्स अप। जोपर्यंत ग्रीन सिग्नल लागत नाही तोपर्यंत रस्ता पार करणं हे नॉट सेफ म्हणजे सुरक्षित नाही। स्टार्ट वॉकिंग व्हेन ग्रीन सिग्नल इज ऑन। जेव्हा ग्रीन सिग्नल लागेल तेव्हा तुम्ही काय करायचे, चालायला सुरुवात करायची। इन शॉर्ट, अ रेड लाईट इज अ वॉर्निंग टू पे अटेन्शन। म्हणजे आपलं लक्ष वेधण्यासाठी रेड लाईट लावलेली असते। तर आता पहिला क्वेश्चन आहे बघा, इफ रेड इज टू स्टॉप, म्हणजे रेड लाईट तुम्हाला स्टॉप करायला सांगते तर ग्रीन लाईट काय करायला सांगते। आता ऑप्शन बघा, रेड लाईट सांगते स्टॉप, तर ग्रीन लाईट काय सांगणार आहे तुम्हाला। तर पर्याय आहे बघा, पहिला पे, दुसरा आहे सेफ, तिसरा आहे वॉक आणि चौथा पर्याय आहे वॉर्न। मग याच्यातला कोणता पर्याय बरोबर आहे? ग्रीन लाईट तुम्हाला काय सांगते, तर बघा इथं स्टार्ट वॉकिंग व्हेन ग्रीन सिग्नल इज ऑन। म्हणजे ग्रीन लाईट तुम्हाला सांगते स्टार्ट वॉकिंग म्हणजे चालायला सुरुवात करा, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न, फाइंड आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर नाईट। बघा, नाईटचा रायमिंग वर्ड आपल्याला पॅसेज मधून शोधायचा आहे। पहिला पर्याय आहे एट, दुसरा पर्याय आहे राईट, तिसरा पर्याय आहे स्लाइट आणि चौथा पर्याय आहे लाईट। आता एट हा काय त्याचा रायमिंग वर्ड नाहीये म्हणून हा पर्याय आपण घेऊ शकत नाही। आता राईट, स्लाइट आणि लाईट हे रायमिंग वर्ड आहेत नाईटचे बरोबर, पण आपल्याला पॅसेज मध्ये असणारा रायमिंग वर्ड लिहायचा आहे। मग पॅसेज मध्ये कोणता शब्द आहे बघा यातला, तर शब्द आहे लाईट, हा त्याचा पर्याय आहे। बघा इथं लाईट शब्द आहे पॅसेज मध्ये आणि तो नाईटचा रायमिंग वर्ड सुद्धा आहे। पुढचा प्रश्न पाहूया, सिलेक्ट द करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज। बघा, रेड आणि ग्रीन यापैकी पॅसेज मध्ये आलेलं योग्य विशेषण कोणतं आहे? तर बघा, पहिला पर्याय आहे ए आणि बी करेक्ट, म्हणजे दोन्ही विशेषण ॲडजेक्टिव्ह पॅसेज मध्ये आलेले आहेत। दुसरा पर्याय म्हणतोय फक्त बी करेक्ट आहे आणि तिसरा पर्याय म्हणतायत ए करेक्ट आहे। चौथा पर्याय म्हणतोय दोन्ही इनकरेक्ट आहेत, दोन्ही चुकीचे आहेत असं बघा चौथा पर्याय म्हणतोय दोन्ही इनकरेक्ट आहेत, दोन्ही चुकीचे आहेत असं म्हणतोय। तर बघा, आपण जर पाहिलं तर पॅसेज मध्ये पाहिलं तर बघा, रेड ट्रॅफिक लाईट हे इथं विशेषण आहे आणि ग्रीन सिग्नल लाईट म्हणजे ग्रीन सुद्धा इथं विशेषण आहे। म्हणजे हे दोन्ही ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी पॅसेज मध्ये आलेले आहेत, रेड सुद्धा आहे आणि ग्रीन सुद्धा आहे, म्हणून पर्याय क्रमांक आपला 1 बरोबर असणार आहे। ओके, तर पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न बघा, सिलेक्ट द सेट विच हॅज डिफरंट साऊंड। वेगळा साऊंड असणारा आपल्याला सेट शोधायचा आहे। तर बघा, आता कॅट, कासल, कॅबेज, कॅट। आता सी चा उल्लेख इथं काय केलाय, सी चा उच्चार क असा केलेला आहे। इथं बघा, हॅट, हँडल, हॅमर, हँड म्हणजे एच चा उल्लेख कसा केलेला आहे, इथं ह असा केलेला आहे। पुढे किटन, केटल, नाईफ, किंगडम। आता बघा,
केचा उच्चार क होतोय, बरोबर, केचा उच्चार क होतोय, पण हा जो तिसरा शब्द आहे तिथं KNIFE त्याचा उच्चार असा होतो, नाईफ. कसा होतो? नाईफ असा होतो. म्हणजे KN असल्यामुळे तिथं त्याचा केचा उच्चार काय होतोय? KNचा न होतोय. काय होतोय? त्याचा उच्चार न होतोय, म्हणून इथं वेगळा साऊंड आहे बघा. क आणि इथं नाईफ म्हणजे न उच्चार होतोय, म्हणून इथं डिफरंट साऊंड आहे, म्हणून पर्याय क्रमांक आपला 3 बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न. प्रश्न 5वा बघा. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड, रीड द मेसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता ह्या ग्रीटिंग कार्डवरचा मेसेज वाचूया आपण पहिल्यांदा. डिअर टीचर, वी ऑल लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच, थँक्यू. आता हे ग्रीटिंग कार्ड कोणत्या प्रसंगी दिलेलं असेल? इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिनाला दिलेला असेल का? दुसरा पर्याय आहे हॅपी टीचर्स डे म्हणजे शिक्षक दिनाला दिलेला असेल का? मदर्स डे म्हणजे मातृदिनाला दिला असेल का? हॅपी दिवाळी म्हणजे दिवाळीला दिलेला असेल का? तर टीचर्स म्हणजे शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस कोणता असतो मित्रांनो? तर तो असतो टीचर्स डे, म्हणून ते ग्रीटिंग कार्ड कधी दिलं आहे? टीचर्स डेला दिलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 6 बघा. चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर बघा इथं म्हणले डिअर डिअर, स्टुडंट स्टुडंट्स. म्हणजे काय केलेलं आहे? एक वचन आणि अनेक वचन लिहिलेलं आहे. डिअरचं अनेक वचन डिअरच होतं. तिसरा पर्याय माऊसचं अनेक वचन माईस होतं. मग तिसरा पर्याय बघा, चौथा पर्याय बघा, ऑक्सचं अनेक वचन आपल्याला ऑक्सेस दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा? ऑक्सेस. तर ऑक्सचं अनेक वचन असतं ऑक्सन. काय असतं? ऑक्सन असतं. ओके, पण इथं काय म्हणलंय? ऑक्सेस म्हणलंय, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. काय आहे? ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड लिफ्ट. लिफ्ट म्हणजे उचलणे. ओके, आता उचलणे या पर्यायाशी, उचलणे लिफ्ट म्हणजे काय? उचलणे, याच्याशी संबंधित शब्द कोणता आहे तो लिहायचा आहे. आता लिफ्ट द वॉल, भिंत आपण उचलू शकतो का? नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा. लिफ्ट द फार्म, फार्म म्हणजे शेती आपण उचलू शकतो का? तर नाही, म्हणजे हे सुद्धा चुकीचं. पुढे द रिव्हर म्हणजे नदी, नदी आपण उचलू शकतो का? नाही. ओके, मग आपण काय उचलू शकतोय? द बॉक्स, म्हणून हा पर्याय बरोबर. बॉक्स उचलू शकतोय आपण. तर पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. तर बघा या ठिकाणी करेक्ट पेअर म्हणजे बरोबर जोडी आपल्याला शोधायची. तर बघा इथं म्हटलंय बियर रोअर, म्हणजे वरती प्राण्याचं नाव दिलंय आणि खाली त्याचा आवाज दिलेला आहे. मग प्राणी आणि त्याचा आवाज यांची योग्य जोडी कोणती बघा. पहिली जोडी दिली आपल्याला बियर रोअर, दुसरी जोडी दिलेली आहे आउल हुट, तिसरी जोडी दिलेली आहे पिग ग्रोल, चौथी जोडी आहे फ्रॉग स्क्वॅक. तर बघा याच्यातली योग्य जोडी कोणती वाटते बरं तुम्हाला? तुम्ही पाठ केलेले असतील ॲनिमल्स अँड देअर साऊंड्स, तर तुम्हाला येणार आहे बघा. तर योग्य जोडी आहे बघा दुसरी, आउल हुट. कारण की बियर रोअर करत नाही, बियरच्या आवाजाला स्नोर म्हणतात, है की नाही? म्हणजे ती चुकीची जोडी आहे. आउल हुट ही योग्य जोडी आहे. आउल हुट ही योग्य जोडी आहे बघा. तर पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11. 11 नंतर येणारा योग्य ऑर्डिनल नंबर शोधायचा आहे. तर बघा 11 नंतर येतो 12 आणि 12 म्हणजे 12, त्याचा ऑर्डिनल नंबर काय होतो? 12वा. पण या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग चुकीचे जंबल केलेले दिलेले आहेत पर्यायामध्ये. मग 12th त्याचा काय होतं बघा? 12th होतं TWELFTH. मग TWELFTH कुठे बघा? बघा इथे पर्याय क्रमांक 3 हा त्याच्यानंतर येणारा ऑर्डिनल नंबर आहे. ओके, पुढे
प्रश्न 10वा बघा. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट कन्व्हर्सेशन विच मॅच विथ द पिक्चर. तर बघा इथं चित्र जे दिसतंय तर आई आणि मुलगा ऊसाचा रस प्यायला आलेले दिसत आहेत. बघा हा माणूस इथं ऊस लावलेला आहे. इथं बघा हे मिठाचं छोटंसं हे ठेवलेलं आहे. मीठ आहे का तिथं ऊसाचं हे आहे मिठाचंच दिसतंय कारण की छोटे छोटे होल दिसत आहेत वरती. मग ह्या चित्राशी संबंधित संवाद कोणता असणार आहे बघा. पहिला बघा पर्याय ए सेज प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ज्यूस. आम्हाला ऊसाच्या रसाचे 2 फुल ग्लास द्या. बी सेज बट मम्मा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. आई मला माझ्या रसामध्ये थोडासा बर्फ हवा आहे. बरोबर हे याच्याशी संबंधित आहे कारण की दुसरा पर्याय जर आपण पाहिला तर तो चुकीचा ठरतोय. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय म्हणते गिव्ह मी सम टोमॅटोज. तर चित्रात कुठं टोमॅटो दिसत आहेत का नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शन्स ऑपोजिट वर्ड्स फॉर ए अँड बी. ऑपोजिट वर्ड लिहायचे आहेत आपल्याला. डीप म्हणजे खोल त्याचा ऑपोजिट वर्ड आहे शॅलो. डीपचा ऑपोजिट वर्ड काय आहे शॅलो. आणि अगलीचा ऑपोजिट वर्ड आहे ब्युटिफुल. अगलीचा ऑपोजिट वर्ड काय आहे ब्युटिफुल. शॅलो आणि ब्युटिफुल कुठे बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स विच इंडिकेट्स द करेक्ट टाइम. आता वाक्य दिले आपल्याला रीता वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे रीता सकाळी लवकर उठते. मग त्याच्याशी संबंधित पर्याय कोणता असणार आहे सकाळी लवकर म्हटल्यानंतर 7 PM. बघा आता 7 PM म्हणजे ही सकाळची वेळ नाही सायंकाळची वेळ आहे रात्रीची. तिसरा पर्याय 3 PM. PM म्हणजे दुपारचीच वेळ आहे ही. 12 noon म्हणजे ही सुद्धा दुपारचीच वेळ आहे. मग अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे सकाळची वेळ कोणती आहे बघा 7 AM. ही सकाळची वेळ आहे. 7 AM ही कधीची वेळ आहे सकाळची वेळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे आपला. पुढचा प्रश्न कंप्लीट द बॉक्स बाय चूजिंग द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड. तर बघा इथं स्पिनॅच म्हणले. स्पिनॅच म्हणजे पालक. पालक आपण काय करू शकतो वॉश म्हणजे पालकची भाजी आपण पालक धुवू शकतो. ईट म्हणजे खाऊ शकतो. बाय म्हणजे खरेदी करू शकतो. मग इथं काय येणार आहे क्वेश्चन मागच्या जागी. आता पहिला पर्याय आहे लंप. लंप म्हणजे त्याचा गोळा करू शकतो का आपण नाही. स्क्रिबल त्याला खरवडू शकतो का नाही. वॉबल करू शकतो का नाही. मग त्याला काय करू शकतो आपण कुक म्हणजे शिजवू शकतो. म्हणजे इथं काय येणार आहे कुक. पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा प्रश्न द साइन डॅश इंडिकेट्स म्हणजे हे जे चिन्ह आहे ते काय दाखवतं. पहिला पर्याय आहे स्टॉप थांबायला सांगतं का हे चिन्ह. दुसरा पर्याय टर्न राईट म्हणजे उजवीकडे वळायला सांगतं का. तिसरा पर्याय गो स्ट्रेट म्हणजे सरळ जायला सांगतं का. चौथा पर्याय टर्न लेफ्ट म्हणजे डावीकडे वळायला सांगतं का. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण की हे जे चिन्ह आहे ते उजवीकडे वळायला सांगते. ओके. तर पुढचा प्रश्न रिअरेंज द नंबर्स. बघा 15वा प्रश्न रिअरेंज द नंबर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स. आता या ठिकाणी ज्या अक्षरे दिलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला एक शब्द बनवायचा आहे आणि त्यांचा क्रम लिहायचा आहे. तर बघा VAFTIUROE शब्द कोणता बनतोय ते पहिल्यांदा आपल्याला शोधायचे. कोणता शब्द बनत असेल याच्यावरून. तर मित्रांनो ह्या अक्षरावरून शब्द बनतोय फेवरेट. FAVOURITE. आता फेवरेट हा शब्द बनतोय बरोबर. मग आता अक्षरांचा क्रम. F किती नंबरला आहे 3 नंबरला. A किती नंबरला आहे 2 नंबरला. फी किती नंबरला आहे 1 नंबरला बरोबर. बघा 3 2 1. त्यानंतर O किती नंबरला इथं 8 नंबरला. U किती नंबरला आहे 6 नंबरला. R किती नंबरला आहे 7 नंबरला. मग बघा
3 2 1 8 6 7 कुठे बघा पर्याय 3 2 1 8 6 7 असं कुठे सगळं काय करत बसायची गरज नाही. पर्याय क्रमांक 1 आहे का. हे क्रमाने आलेले अंक आहेत. पुढचा प्रश्न 16वा. सॉल्व द रिडल. कोड सोडवा. आय यूज स्पॅनर अँड स्क्रू ड्रायव्हर. हू ॲम आय. मी स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर वापरतो. मी कोण आहे. पहिला पर्याय आहे मेकॅनिक, दुसरा पर्याय आहे पॉटर म्हणजे कुंभार, तिसरा पर्याय आहे मिल्कमॅन म्हणजे दूधवाला, चौथा पर्याय आहे फार्मर. तर कोण वापरतं स्क्रू ड्रायव्हर आणि स्पॅनर. तर पर्याय क्रमांक 1 मेकॅनिक वापरत असतो. ओके. तर पुढचा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड शेप. शेप या शब्दाशी संबंधित काय करा, योग्य पर्याय लिहा. तर शेप म्हणजे आकार. तर हाय हा आकार आहे का, नाही. लो हा आकार आहे का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 नाही, 2 नाही. फास्ट हा शेप आहे का, नाही. शेप म्हणजे आकार कोणता आहे बघा, पर्याय क्रमांक 4 सर्कल. चौथा पर्यायला टिक करायची, बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. योग्य घोषवाक्य निवडा. तर बघा योग्य घोषवाक्य निवडा किंवा घोषणा निवडा. तर कोणती आहे बघा. वी विल ऑल बी क्वाईट टुगेदर. आपण सगळे मिळून शांत असू, शांत राहू. दुसरा आहे गिव्ह मी स्टोरी बुक. तुझं गोष्टीचं पुस्तक मला दे. तिसरा पर्याय आहे प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. सगळ्या झाडांचं संरक्षण करा. चौथं वाक्य आहे फॉर्म ग्रुप्स ऑफ 10 म्हणजे 10-10चे गट करा. तर यातलं घोषवाक्य कोणतं आहे मित्रांनो. तर ते आहे तिसरं प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. सगळ्या झाडांचं रक्षण करा. पुढचा प्रश्न 19वा. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडायचा आहे. ही हॅज बॉट डॅश इलेक्ट्रिक आयर्न. तर इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिकच्या आधी कोणता आर्टिकल येणार आहे. द येणार आहे, ॲन येणार आहे, नो आर्टिकल म्हणजे आर्टिकलच येणार नाही, आणि चौथा पर्याय हे आर्टिकल येणार आहे. तर मित्रांनो कोणतं आर्टिकल येणार आहे बघा. इथलं पहिलं अक्षर आहे ई, आणि ई हा स्वर आहे, आणि जेव्हा स्वर येतो तेव्हा त्याच्या आधी ॲन हे आर्टिकल वापरायचं असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर. तर पुढचा प्रश्न लुक ॲट द डायग्रॅम अँड चूज द करेक्ट ऑप्शन. प्लांट्स, मॉस, हब, कॅक्टस. हे म्हणजे प्लांट म्हणजे वनस्पती, आणि खाली वनस्पतींचे प्रकार दिलेले आहेत, मॉस, हब आणि कॅक्टस. मग यातला वनस्पतीचा प्रकार कोणता असणार आहे. 20व्या प्रश्नामध्ये वनस्पतीचा प्रकार कोणता आहे. स्टेम म्हणजे खोड, म्हणजे हे सुद्धा नाही. थॉर्न म्हणजे काटा, हा वनस्पतीचा प्रकार नाही. ग्रेन म्हणजे धान्य, हा सुद्धा वनस्पतीचा प्रकार नाही. तर वाईन म्हणजे वेली, हा वनस्पतीचा प्रकार आहे, म्हणजे इथे येणार आहे वाईन. ओके. पुढे लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. हे चित्र बघा आणि त्याच्यात कोणती एक्सप्रेशन आहे, कोणती भावना आहे. तर बघा स्केर्ड, पहिला पर्याय आहे स्केर्ड म्हणजे घाबरलेला आहे का. दुसरा पर्याय प्राऊड म्हणजे अभिमानी आहे का. शाय म्हणजे लाजाळू आहे का. स्लिपी म्हणजे पेंगुळलेला आहे का, झोप आलेला. तर कोणता आहे हा चेहरा आपण दिसतोय तो. तर मित्रांनो तो आहे भित्रा. स्केर्ड, घाबरलेला दिसतोय, त्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येतंय भीतीने. तर पुढचा प्रश्न काय प्रश्न बघा. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट अँड चूज द करेक्ट ऑप्शन. जाहिरात बघा आणि योग्य उत्तर द्या. सनी बिस्किट शॉप. बाय 2 क्रीम बिस्किट पॅकेट्स गेट 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट फ्री. प्राइस स्टार्टिंग फ्रॉम 10 रुपीज फॉर 1 पॅकेट. खारी बिस्किट, क्रीम बिस्किट, चॉकलेट क्रीम बिस्किट, आमंड बिस्किट्स. आता बघा प्रश्न काय आहे. वी कॅन बाय डॅश पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट अँड गेट डॅश पॅकेट्स ऑफ चॉकलेट बिस्किट.
तर बघा आपण क्रीम बिस्किटचे किती पॅकेट खरेदी करू शकतो, तर बघा बाय 2 पॅकेट ऑफ क्रीम बिस्किट म्हणले, मग इथे येणार आहे 2. आणि 2 पॅकेट खरेदी केल्यानंतर किती पॅकेट भेटणार आहे चॉकलेट बिस्किटचे, गेट 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट, मग इथे येणार 1. 2 आणि 1 कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 3 वर आहे. तर पुढचा प्रश्न, हाऊ मेनी 23वा प्रश्न आहे, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी इन द गिवन सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे आय एम सोपान भोसले. आता याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स किती असावेत, कोणकोणते कॅपिटल लेटर असायला पाहिजेत. आय हा सिंगल असतो तेव्हा काय असतो, कॅपिटल असतो. आणि सोपान भोसले हे प्रॉपर नाउन आहे, विशेष नाम आहे, म्हणून सोपानचा यस कॅपिटल पाहिजे आणि भोसलेचा बी सुद्धा कॅपिटल पाहिजे. सोपानचा यस आणि भोसलेचा बी कॅपिटल पाहिजे, बरोबर. भोसलेचा बी सुद्धा कॅपिटल पाहिजे, म्हणजे एकूण 1 2 3 लेटर कसे पाहिजेत आपल्याला, कॅपिटल पाहिजेत. म्हणून ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ पंक्च्युएशन मार्क फॉर अंडरलाईन सेंटेन्स. पंक्च्युएशन मार्क म्हणजे योग्य विरामचिन्ह वापरायचे ज्या वाक्याला अंडरलाईन केलेलं आहे त्याला. तर बघा अंडरलाईन केलेलं आहे, ए सेड व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय. आता व्हॉट्स युअर नेम हा काय आहे, सरळ सरळ प्रश्नच आहे, हाय की नाही. मग व्हॉट्स युअर नेम हा काय आहे, प्रश्न आहे. मग प्रश्नाच्या शेवटी काय येतं, कोणतं चिन्ह येतं, तर बघा पर्याय क्रमांक 1 क्वेश्चन मार्क येतं, म्हणजे इथं क्वेश्चन मार्क आलेलं पाहिजे. व्हॉट्स युअर नेम हा प्रश्न आहे, त्याच्या मागे क्वेश्चन मार्क आलेलं पाहिजे. पुढचा प्रश्न, चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क. योग्य पंक्च्युएशन मार्क असणारं सेंटेन्स कोणतं, तर बघा पहिला पर्याय आहे, पहिलं हे असं दिलं, ओ नो व्हॉट शाल आय डू, ओ नो व्हॉट शाल आय डू नाव. इथं दिलंय ओ नो व्हॉट शाल आय डू नाव. तिसरा पर्याय आहे ओ नो व्हॉट शाल आय डू नाव. पुढचा पर्याय आहे ओ नो व्हॉट शाल आय डू नाव. तर योग्य ठिकाणी विरामचिन्ह कोणतं दिलेलं आहे बघा, कोणतं दिलेलं आहे बघा, चौथा पर्याय बघा, ओ नो व्हॉट शाल आय डू नाव. बघा इथं नो म्हणजे क्वेश्चनच्या नंतर क्वेश्चन मार्क असतं, इथं चुकीचं दिलेलं आहे. इथं ओ नो डायरेक्ट दिलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. आणि इथं व्हॉट शाल आय डू नाव हा क्वेश्चन आहे, इथं क्वेश्चन मार्क पाहिजे, तर इथं दिलेलं नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने हे 25 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. थँक्यू.